Good afternoon all. Now we will start. Okay, we started third unit, transmitters and receivers, in which we start and AM receivers signal by using diode detector and practical diode detector. Okay, then automatic gain control and its types. Okay, automatic gain control मध्ये आपण there are two types of automatic gain control: simple AGC and delayed AGC. We studied simple AGC. In this lecture, we are continued with delayed AGC. Okay, now we will see what is delayed AGC. Okay, in this technique, AGC bias is applied only after signal strength has reached a particular level. Okay, simple AGC circuit जे आपण स्टडी केला, simple AGC circuit चा drawback आपण पाहिला की when gain is reduced as when weak signals are at the input, then gain of the AGC circuit reduces. Okay, जेव्हा weak signals इनपुट म्हणून येतील तेव्हा जो रिसीव्हर आहे त्या रिसीव्हरचा गेन रिड्यूस होईल विथ द हेल्प ऑफ सिम्पल एजीसी. हा जो ड्रॉबॅक आहे हा ड्रॉबॅक आपण रिड्यूस करतोय डिलेड एजीसी यूज करून. यामध्ये काय केलं जातं, जेव्हा सिग्नल स्ट्रेंथ पर्टिक्युलर लेवलला रीच होईल तेव्हा ही एजीसी टेक्निक यूज केली जाते. ओके, डिलेड एजीसी म्हणजे काय, जी इनपुट स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ एका पर्टिक्युलर लेवलला आणली जाते, म्हणजेच अँप्लिफिकेशन केलं जातं आणि मग ऑटोमॅटिक गेन कंट्रोल केला जातो. म्हणजे लो सिग्नल लेवल असण्याचा इथं ऑप्शनच राहत नाही. मग जेव्हा ही जी सिग्नल स्ट्रेंथ आहे ही पर्टिक्युलर लेवलला अँप्लिफाय केली जाईल, पर्टिक्युलर लेवल त्या सिग्नलने जर रीच केली त्यानंतर एजीसी सर्किट लाईक सिम्पल एजीसी किंवा अदर एजीसी टेक्निक यूज केली जाते. म्हणजे फर्स्ट काय केलं जातं की जे एजीसी बायस आहे ते कधी अप्लाय केलं जातं, जेव्हा सिग्नल स्ट्रेंथ पर्टिक्युलर लेवलला रीच होईल तेव्हा. म्हणजे सिग्नल वीक असेल तर तो सिग्नल अँप्लिफाय केला जाईल आणि मग ऑटोमॅटिक गेन कंट्रोल टेक्निक किंवा ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट यूज केलं जाईल या सर्किटला. त्यामुळे म्हटलंय डिलेड एजीसी. ओके, डिले दिलाय ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किटला. कुठपर्यंत डिले दिलाय, जोपर्यंत जो सिग्नल आहे तो पर्टिक्युलर लेवल अचीव करत नाही, पर्टिक्युलर लेवलला तो रीच होत नाही, तोपर्यंत एजीसी सर्किट डिले केले. ओके, म्हणजे त्याला थोडासा टाइम दिलाय. त्या सिग्नलला प्री डिटरमाइंड लेवलला रीच होण्यासाठी जो टाइम लागतो तो टाइम एजीसीच्या अगोदर यूज केला जाईल. आफ्टर दॅट एजीसी सर्किट इज यूज्ड. सो this type of AGC is known as delayed AGC. Okay, after predetermined level, AGC bias is applied like simple AGC, but more reducing the receiver gain for weak signals is thus avoided. म्हणजे जो की सिंपल एजीसी मध्ये एरर येत होता, ड्रॉबॅक येत होता की जो रिसीव्हर गेन आहे तो वीक सिग्नल साठी रिड्यूस होत होता. ओके, जेव्हा सिग्नल वीक असेल तेव्हा गेन रिड्यूस होत होता. मग हा जो प्रॉब्लेम आहे हा विथ द हेल्प ऑफ डिलेड एजीसी सॉल्व्ह केलाय. द मेथड ऑफ इम्प्लिमेंटिंग डिलेड एजीसी टेक्निक ऍज शोन इन फिगर. मग डायग्राम मध्ये दाखवलं डिलेड एजीसी सर्किट कशा टाइपने यूज केलंय. ओके, यामध्ये दोन डायोड यूज केलेत, एक डिटेक्टर डायोड आणि सेकंड एजीसी डायोड आहे. जो एजीसी डायोड आहे तो एजीसी डायोड कसा कनेक्ट केलाय बघा, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला कनेक्ट केलाय आणि सेकंडरीला डिटेक्टर डायोड यूज केलाय. ओके, मग हा जो डिटेक्टर डायोड आहे तो आणि एजीसी डायोड. ओके, एजीसी डायोड जो आहे तो फॉरवर्ड बायस्ड आहे. ओके, मग एजीसीच्या कॅथोडला ऍडजस्ट डिले सर्किट यूज केलंय. मग हे डिले सर्किट काय करेल की जो सिग्नल अप्लाय केलाय, IF इन अप्लाय केलंय, ते IF इन मॅक्झिमम स्ट्रेंथ जेव्हा रीच होत नाही सिग्नलची
म्हणजे डिटरमाइन्ड लेवल जोपर्यंत रीच होत नाही तोपर्यंत हा जो डायोड आहे एजीसी डायोड रिव्हर्स बायस मध्ये असेल. ओके, मग रिव्हर्स बायस मध्ये असल्यामुळे काय होईल, एजीसी सर्किट कुठलंच ऑपरेशन परफॉर्म करणार नाही. ओके, त्यानंतर जेव्हा इनपुट जे आहे एएफ इनपुट, इथे डायग्राम मध्ये दाखवले, हे जे आयएफ इनपुट आहे, हे आयएफ इनपुट जेव्हा मॅक्झिमम लेवल रीच करेल तेव्हा हा जो डायोड आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये होईल आणि हा डायोड फॉरवर्ड बायस मध्ये झाल्यानंतर हे जे सर्किट आहे हे सर्किट ऑपरेट होईल आणि आपल्याला ऑटोमॅटिक गेन कंट्रोल आउटपुट भेटेल. ओके, जेव्हा हा डायोड आपण म्हटलं फॉरवर्ड बायस मध्ये तेव्हा काय होईल, एजीसी आउटपुट भेटेल. म्हणजेच जेव्हा इनपुट सिग्नलने प्री डिटरमाइंड लेवल रीच करेल इनपुट सिग्नल तेव्हाच आपल्याला ऑटोमॅटिक गेन कंट्रोल आउटपुट भेटेल. ओके, ठीक आहे. हा आहे डिलेड एजीसी सर्किट. देन there is a difference between simple AGC and delayed AGC. First point, in simple AGC means which will change the overall gain of a receiver automatically starting from initial point. सिंपल एजीसी सर्किट मध्ये काय केलं जातं, जरी सिग्नल वीक असेल स्ट्रॉंग असेल, एनी हाऊ कुठलाही सिग्नल असेल तरीही जो काही रिसिव्हर आहे त्या रिसिव्हरचा गेन स्टार्टिंग पॉइंट पासून इम्प्रूव्ह केला जातो. म्हणजे ड्रॉबॅक काय आपण पाहिला की जेव्हा सिग्नल वीक असेल, जेव्हा इनपुटच वीक येईल तेव्हा गेन जरी इम्प्रूव्ह झाला तरी सुद्धा ओव्हरऑल रिसिव्हरचा गेन जो आहे तो रिड्यूस होईल. ओके, त्यानंतर डिलेड एजीसी मध्ये काय केलं जातं, डिलेड एजीसी मीन्स इन विच AGC bias is not applied until the input signal strength reaches at particular level. म्हणजे जे एजीसी सर्किट आहे त्या सर्किटला इनपुटच दिलं जात नाही जोपर्यंत तो जो इनपुट सिग्नल आहे त्याची स्ट्रेंथ प्री डिटरमाइंड लेवलला रीच होत नाही तोपर्यंत. आणि मग जेव्हा तो सिग्नल अँप्लिफाय होईल त्या सिग्नलची स्ट्रेंथ इन्क्रीज होईल त्यानंतर मग एजीसी सर्किट अप्लाय केलं जाईल. ओके, यामध्ये जेव्हा डिलेड एजीसी आपण यूज करतो तेव्हा जो रिसिव्हर आहे त्या रिसिव्हर मधला जो गेन असेल, सिग्नल वीक असेल स्ट्रॉंग असेल त्यात काही इफेक्ट होणार नाही, गेन आहे तो कॉन्स्टंट राहील. ओके, म्हणजे वीक जरी असेल स्ट्रॉंग जरी असेल सिग्नल तरीही गेन हा कॉन्स्टंट राहील. त्यामुळे डिलेड एजीसी हे जे सर्किट आहे ते यूज केलं जातं. सेकंड डायग्राम दाखवली सिंपल एजीसीचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि डिलेड एजीसी याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स कशाचे अक्रॉस ड्रॉ केले, स्ट्रेंथ ऑफ इनकमिंग सिग्नल टू द रिसिव्हर आउटपुट व्होल्टेज. ओके, सिंपल एजीसी असेल तेव्हा कॉन्स्टंट असेल, लिनियर असेल. ओके, जसं इनपुट असेल त्याच्या अकॉर्डिंगली गेन कंट्रोल केला जाईल. डिलेड एजीसी मध्ये स्ट्रेंथ ऑफ इनकमिंग सिग्नल अक्रॉस रिसिव्हर आउटपुट व्होल्टेज या कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ केलेत. यामध्ये डिलेड एजीसी मध्ये काय केलं जातं, सिग्नल स्ट्रेंथ प्री डिटरमाइंड लेवलला रीच होईपर्यंत वेट केला जातो आणि त्यानंतर बायस व्होल्टेज अप्लाय केलं जातं एजीसी सर्किटला आणि मग एजीसी सर्किट काय होईल, रन होईल. ओके, देन थर्ड पॉइंट इन सिंपल एजीसी रिडक्शन इन गेन फॉर वीक सिग्नल. ओके, आपण ड्रॉबॅक पाहिला सिंपल एजीसीचा, वीक सिग्नल साठी गेन हा रिड्यूस होईल. ओके, डिलेड एजीसी मध्ये काय असेल मग, नो रिडक्शन इन गेन फॉर वीक सिग्नल. अँड लास्ट पॉइंट ऍप्लिकेशन्स, सिंपल एजीसी इज युज्ड इन डोमेस्टिक रेडिओ रिसिव्हर्स and delayed AGC is used in high quality receivers like communication receivers. Okay, delayed AGC circuit हे high quality receivers मध्ये यूज केले जातात. Then concept of pre-impasses and de-impasses. आता आपण इथपर्यंत AM ट्रान्समिटर्स आणि AM रिसिव्हर स्टडी केले ऍज वेल ऍज AM डिमॉड्युलेटर्स. ओके, मग आता इथून पुढे आपल्याला स्टडी करायचंय FM जनरेटर्स, FM डिमॉड्युलेटर्स. ओके, मग FM ट्रान्समिटर्स किंवा FM जनरेटर्स स्टडी करायच्या अगोदर आपल्याला बघायचे प्री इम्पॅसेस आणि डी इम्पॅसेस ह्या काही कन्सेप्ट आहेत त्या. ओके, या ज्या प्री इम्पॅसेस डी इम्पॅसेस कन्सेप्ट आहेत कशामध्ये यूज करतात, FM मॉड्युलेशन मध्ये. ओके, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन टेक्निक मध्ये यूज केल्या जातात. लक्षात ठेवायचे, एमसीक्यू ला विचारला जाऊ शकतो की प्री इम्पॅसेस डी इम्पॅसेस इज डन इन. ओके, कशामध्ये प्री इम्पॅसेस डी इम्पॅसेस केले जातात तर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये. ओके, प्री इम्पॅसेस इज युज्ड ऍट ट्रान्समीटर अँड डी इम्पॅसेस ऍट रिसिव्हर. प्री इम्पॅसेस सर्किट कुठे यूज केलं जातं,
FM ट्रान्समीटर सर्किट मध्ये आणि डी एम्पॅसिस FM रिसिव्हर सर्किट मध्ये. फर्स्ट, प्री एम्पॅसिस. In FM, the noise has a greater effect on higher modulating frequencies. Frequency modulation मध्ये higher modulating frequency ला noise चा effect जास्त होतो. Okay. This effect can be reduced by increasing the value of modulation index for higher modulating frequencies. मग higher modulating frequency असेल तर noise occur होतो FM मध्ये. मग हा जो इफेक्ट आहे तो कसा रिड्यूस केला जातो? बाय इन्क्रीजिंग द मॉड्युलेशन इंडेक्स, MF. मॉड्युलेशन इंडेक्स इन्क्रीज केला की नॉइज रिड्यूस होईल. ओके. दिस कॅन बी डन बाय इन्क्रीजिंग द डेविएशन डेल्टा, अँड डेल्टा कॅन बी इन्क्रीज्ड बाय इन्क्रीजिंग द एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल ॲट हायर फ्रिक्वेन्सीज. म्हणजे हायर फ्रिक्वेन्सीजला डेल्टा म्हणजेच डेविएशन इन्क्रीज केला की जे एम्प्लिट्यूड आहे मॉड्युलेटिंग सिग्नलचा ते इन्क्रीज होईल. ओके. मग हाय फ्रिक्वेन्सीला एम्प्लिट्यूड इन्क्रीज केलं की नॉइजचा इफेक्ट कमी होतो. म्हणून काय केलं? डेफिनेशन बघा प्री एम्पॅसिसची. द आर्टिफिशियल बूस्टिंग ऑफ हायर ऑडिओ मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीज इन अकॉर्डन्स विथ प्री अरेंज्ड रिस्पॉन्स कर्व इज कॉल्ड ॲज प्री एम्पॅसिस. म्हणजे काय केलं जातं? हायर मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीजला सिग्नलचं आर्टिफिशियल बूस्टिंग केलं जातं. बूस्टिंग केलं जातं म्हणजे सिग्नल एम्प्लिट्यूड इन्क्रीज केलं जातं हायर मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी असेल तर. जो मॉड्युलेटिंग सिग्नल आहे त्या मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी जर हाय असेल तर तो सिग्नल बूस्ट केला जातो. ओके. इन अकॉर्डन्स विथ दी प्री अरेंज्ड रिस्पॉन्स कर्व. ओके. प्री अरेंज्ड म्हणजे अगोदरच असं एक सर्किट अरेंज केलेलं असतं की त्या सर्किटमध्ये जेव्हा तो सर्किट जो आहे, सपोज प्री एम्पॅसिस सर्किट म्हणजेच हाय पास फिल्टर यूज केलाय. ओके. प्री एम्पॅसिस सर्किट ॲज अन हाय पास फिल्टर. मग तो हाय पास फिल्टरचं वर्किंग काय आहे? हाय पास फिल्टरला कट ऑफ फ्रिक्वेन्सी असते. ओके. किंवा सेंटर फ्रिक्वेन्सी असते FC. सपोज FC 1 किलोहर्ट्झ सेट केली हाय पास फिल्टर मध्ये, तर तो जो हाय पास फिल्टर आहे तो जी कट ऑफ फ्रिक्वेन्सी सेट केली आहे FC सपोज 1 किलोहर्ट्झ, त्याच्या अबोव ज्या फ्रिक्वेन्सीज असतील तो फ्रिक्वेन्सी पास करतो आणि बिलो फ्रिक्वेन्सी अटेन्युएट करतो. हाय पास फिल्टरचं वर्किंग काय? की जी कट ऑफ फ्रिक्वेन्सी आपण सेट केली आहे त्या कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या अबोव ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत तो त्या फ्रिक्वेन्सीज पास करतो, म्हणजेच हाय फ्रिक्वेन्सीज पास करतो, म्हणून हाय पास फिल्टर. ओके. हाय पास फिल्टर कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या हाय फ्रिक्वेन्सीज पास करतो आणि ज्या बिलो फ्रिक्वेन्सीज असतील तो अटेन्युएट करतो. ओके. मग या प्री एम्पॅसिस सर्किटमध्ये हाय पास फिल्टर यूज केला जातो. बघा प्री एम्पॅसिस सर्किट, AF इन ट्रान्झिस्टरच्या बेसला AF इनपुट दिले, ऑडिओ फ्रिक्वेन्सी इनपुट, BCC अप्लाय केले, RL लोड रेझिस्टन्स आणि कलेक्टरला कॅपॅसिटर कनेक्ट केलाय आणि त्याच्याच सिरीजमध्ये रेझिस्टर कनेक्ट केलाय. मग हे जे RC सर्किट आहे C अँड R, दिस इज नथिंग बट हाय पास फिल्टर. मग Cच्या आणि Rच्या अशा व्हॅल्यूज सेट केलेल्या असतात की तो ते जे कॉम्बिनेशन आहे ते हाय पास फिल्टर म्हणून वर्क होईल. मग हाय पास फिल्टरचं वर्क काय? आता सांगितलं. जी कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे त्या कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या अबोव फ्रिक्वेन्सीज पास करणं आणि बिलो फ्रिक्वेन्सीज अटेन्युएट करणं. ओके. मग हा जो प्री एम्पॅसिस सर्किट आहे म्हणजे AF इन आहे, AF इनपुट. AF इनपुट आल्यानंतर ज्या हायर फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फक्त तो पास करेल आणि ज्या बिलो आवाज येतो सगळ्यांना? Yes, ma'am. प्री एम्पॅसिस आणि डी एम्पॅसिस मग तो एम्पॅसिस यूज करतो ट्रान्समीटर मध्ये. मग प्री एम्पॅसिस
जे ऑडिओ फ्रिक्वेन्सी किंवा ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऍज अ मॉड्युलेटिंग तेव्हा पास केला जातो. मग प्री इम्पॅसिव्ह फिल्टर एक हाय पास फिल्टर आहे. हाय पास फिल्टर सेट केली आपण त्या कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या अबोव फ्रिक्वेन्सीज पास करतो. मग त्यामुळे काय होईल, पास होणार नाही. जेव्हा आपण सिग्नल प्री इम्पॅसिव्ह सर्किट मधून पास करू तेव्हा ज्या हायर फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फक्त पुढे पास होतील आणि लोअर फ्रिक्वेन्सीज अटेन्युएट होतील. ट्रान्समिटर मध्ये प्री इम्पॅसिव्ह सर्किट कुठे यूज केलं जातं, मॉड्युलेटिंग सिग्नल हा प्री इम्पॅसिव्ह सर्किटला अप्लाय केला जातो आणि त्यानंतर FM मॉड्युलेशन होतं. ओके, म्हणजे FM मॉड्युलेटरला दोन इनपुट असतील, एक म्हणजे कॅरियर आणि सेकंड मॉड्युलेटिंग सिग्नल. मग हा मॉड्युलेटिंग सिग्नल प्री इम्पॅसिव्ह सर्किट मधून पास करून मग दिला जातो. ओके, बघा डायग्राम मध्ये दिसतंय का तुम्हाला, हे प्री इम्पॅसिव्ह सर्किट म्हणजेच हाय पास फिल्टर यूज केलाय. AF इन म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल आणि हा असेल कॅरियर सिग्नल. ओके, मग हा मॉड्युलेटिंग सिग्नल प्री इम्पॅसिव्ह सर्किट मधून पास करून मग दिला जातो आणि सेकंड कॅरियर सिग्नल आणि मग इथं FM मॉड्युलेशन परफॉर्म होईल. ओके, आणि मग त्यानंतरच्या पुढच्या प्रोसेस होतील. म्हणजे आपण हे स्टडी करतोय FM मॉड्युलेशन मध्ये किंवा FM ट्रान्समीटर सर्किट मध्ये प्री इम्पॅसिव्ह सर्किट आपण यूज करतोय नॉईजचा इफेक्ट अवॉइड करण्यासाठी. ओके, ठीक आहे. बघा, दिस इज प्री इम्पॅसिव्ह सर्किट. देन as shown in पास फिल्टर बिफोर अप्लाइंग टू FM मॉड्युलेटर. ओके, आताच आपण स्टडी केला FM मॉड्युलेटर सर्किटला अप्लाय करायच्या अगोदर जो ऑडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे तो हाय पास फिल्टर मधून पास केला जातो. ऍज मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी FM increases, capacitive reactance decreases and modulating voltage goes on increasing. जे मॉड्युलेटिंग व्होल्टेज आहे ऍज मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी FM increases म्हणजे जसं FM इन्क्रीज होईल कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स डिक्रीज होईल. ओके, अँड मॉड्युलेटिंग व्होल्टेज गोज ऑन इन्क्रीजिंग म्हणजे जे मॉड्युलेटिंग व्होल्टेज आहे ते इन्क्रीज होईल. म्हणजे FM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल अप्लाय टू FM मॉड्युलेटर. जो FM मॉड्युलेटर सर्किट आहे त्या FM मॉड्युलेटरला जे मॉड्युलेटिंग सिग्नल व्होल्टेज अप्लाय केले जातं ते मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, FM आपण इन्क्रीज केला की काय होईल, मॉड्युलेटिंग व्होल्टेज इन्क्रीज होईल. ओके, बुस्टिंग इज डन अकॉर्डिंग टू प्री अरेंज्ड कर्व. मग हे बुस्टिंग जे आहे म्हणजे जेव्हा आपण मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतो मग मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झालं की ऑटोमॅटिकली जे व्होल्टेज आहे मॉड्युलेटिंग सिग्नलचं ते इन्क्रीज होतं म्हणजे जे अँप्लिट्यूड लेवल इन्क्रीज होते. मग हे बुस्टिंग जे आहे ते प्री अरेंज्ड कर्व नुसार होते. म्हणजेच काय, R आणि C च्या व्हॅल्यूज अकॉर्डिंगली आपल्याला आपण चूज करायचे, त्याच्या अकॉर्डिंगली हे जे बुस्टिंग आहे ते डिपेंड असतं. मग हा प्री अरेंज्ड कर्व आहे, या कर्व मध्ये फ्रिक्वेन्सी 3180 हर्ट्ज टू 50 किलो हर्ट्ज या फ्रिक्वेन्सी मध्ये काय केलं जातं, हा प्री इम्पॅसिव्हच्या ह्या ज्या आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. काय केलं जातं, 180 हर्ट्ज टू 15 किलो हर्ट्ज या रेंज मध्ये जो व्होल्टेज आहे मॉड्युलेटिंग सिग्नल व्होल्टेज हे इम्प्रूव्ह केलं जातं. म्हणजे जो गेन आहे सर्किटचा तो इन्क्रीज केला जातो. ओके, दिस इज प्री इम्पॅसिव्ह कर्व. देन we studied in this system employing American. माइक कोणी ऑन केला, ऑफ करा. Okay, the time constant of pre impassive is 50 microsecond. Okay, time constant is equal to R into C. Okay, time constant म्हणजे काय, प्रोडक्ट बिटवीन कॅपॅसिटर व्हॅल्यू आणि रेजिस्टर व्हॅल्यू. ओके, मग हा जो टाइम कॉन्स्टंट आहे प्री इम्पॅसिव्ह सर्किटचा तो 50 मायक्रोसेकंड असतो. जनरल स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. हा जो टाइम कॉन्स्टंट तो किती असतो, 50 मायक्रोसेकंड. In system employing American FM and TV standards, network having time constant of 75 microsecond are used. काही सिस्टम्स मध्ये हा जो टाइम कॉन्स्टंट आहे जर
अमेरिकन सर्किट्स असतील तर त्यामध्ये हा जो टाइम कॉन्स्टंट आहे तो 75 मायक्रोसेकंड यूज केलेला असतो. ओके, लक्षात ठेवायचं, एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. प्री एम्पॅसिस साठी जो टाइम कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू 50 मायक्रोसेकंड असते आणि अमेरिकन रिसिव्हर्स असतील तर 75 मायक्रोसेकंड. ओके, द प्री एम्पॅसिस इज युज्ड ॲट FM ट्रान्समीटर. हे पण विचारलं जाऊ शकतं. प्री एम्पॅसिस, डी एम्पॅसिस कुठल्या मॉड्युलेशन टेक्निक मध्ये किंवा कुठल्या ट्रान्समीटर्स मध्ये युज केलं जातं किंवा कुठल्या ट्रान्समीटर रिसिव्हर मध्ये ही जी प्रोसेस आहे ती परफॉर्म केली जाते, प्री एम्पॅसिस आणि डी एम्पॅसिस. तर FM ट्रान्समीटर मध्ये प्री एम्पॅसिस आणि FM रिसिव्हर मध्ये डी एम्पॅसिस यूज केलं जातं. ओके, हे स्टडी केले आपण. मॉड्युलेटिंग सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नल हा बिफोर applying to FM modulator it passes through pre-emphasis circuit. Okay, then second input to FM modulator is carrier from crystal oscillator. Then this FM modulated wave is applied to frequency of conversion. Okay, मग frequency of conversion हा जो ब्लॉक आहे या ब्लॉकला इनपुट असेल FM वेव्ह म्हणजे FM मॉड्युलेटेड सिग्नल. मग हा जो FM मॉड्युलेटेड सिग्नल आहे त्याची फ्रिक्वेन्सी अँप्लिफाय केली जाते. फ्रिक्वेन्सी अप कन्वर्जन म्हणजे हायर फ्रिक्वेन्सीला कन्वर्ट केली जाते फ्रिक्वेन्सी. देन इट इज अप्लाइड टू पॉवर एम्प्लिफायर. देन पॉवर ऑफ AM वेव इज बूस्टेड with the help of power amplifier and then this signal is applied to transmitting antenna. Okay, transmitting antenna converts this FM wave into electromagnetic wave. Okay, this is FM transmitter by using pre-emphasis circuit. Okay, then डी एम्पॅसिस. आता आपण प्री एम्पॅसिस स्टडी केला, त्याच्या अपोजिट प्रोसेस आहे डी एम्पॅसिस. डी एम्पॅसिस सर्किट इज युज्ड ॲट FM रिसिव्हर. प्री एम्पॅसिस FM ट्रान्समीटर मध्ये यूज करतो, डी एम्पॅसिस सर्किट FM रिसिव्हर मध्ये यूज करतो. ओके, डेफिनेशन. The artificial boosting of higher modulating frequencies in the process of pre-emphasis is nullified at receiver by process called de-emphasis. मग आपण जी ही प्रोसेस केली होती प्री एम्पॅसिसची ही रिसिव्हरला नलिफाय केली जाते. ओके, बाय युजिंग सर्किट डी एम्पॅसिस. मग प्री एम्पॅसिस मध्ये काय करतो, आर्टिफिशियल बूस्ट करतो हायर मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीजना. ओके, द आर्टिफिशियल बूस्टिंग ऑफ हायर मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीज इन द प्रोसेस ऑफ प्री एम्पॅसिस इज नलिफाइड ॲट द रिसिव्हर बाय प्रोसेस कॉल्ड डी एम्पॅसिस. ओके, डी एम्पॅसिस सर्किट इज ॲज लो पास फिल्टर ॲज शोन इन फिगर. जसं डायग्राम मध्ये दाखवलंय, FM डिमॉड्युलेशन परफॉर्म झाल्यानंतर जो सिग्नल आहे तो डी एम्पॅसिस सर्किट मधून पास केला जातो. डी एम्पॅसिस सर्किट इज नथिंग बट लो पास फिल्टर. ओके, आता लो पास फिल्टर यूज केलाय आणि प्री एम्पॅसिस मध्ये हाय पास फिल्टर यूज केला होता. मग लो पास फिल्टरचं वर्किंग काय असेल, इट पासेस दी बिलो फ्रिक्वेन्सी दॅट कट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड अटेन्युएट ऑल अबोव फ्रिक्वेन्सी. ओके, म्हणजे कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या अबोव फ्रिक्वेन्सीज तो अटेन्युएट करेल आणि ज्या बिलो फ्रिक्वेन्सीज असतील तर तो त्या बिलो फ्रिक्वेन्सीज पास करेल. म्हणजे सपोज FC सेंटर फ्रिक्वेन्सी 1 किलोहर्ट्ज सेट केली तर हा जो लो पास फिल्टर आहे तो 1 किलोहर्ट्जच्या बिलो फ्रिक्वेन्सीज पास करेल आणि ज्या हायर फ्रिक्वेन्सीज असतील तर तो त्या अटेन्युएट करेल. ओके, दिस इज लो पास फिल्टर. मग या डी एम्पॅसिस सर्किट मध्ये हा लो पास फिल्टर यूज केला जातो जो की FM डिमॉड्युलेटेड सिग्नल रिसीव्ह झाल्यानंतर हायर फ्रिक्वेन्सी अटेन्युएट करेल आणि लोअर फ्रिक्वेन्सी पास करेल. सेम अपोजिट जसं प्री एम्पॅसिस सर्किट होतं त्याच्या अपोज मध्ये वर्किंग आहे डी एम्पॅसिस सर्किट. ओके, मग डी एम्पॅसिस कर्व पण अकॉर्डिंगली प्री एम्पॅसिस सर्किटच्या अकॉर्डिंगली आहे बघा कसा, 3180 हर्ट्ज टू 15 किलो हर्ट्ज. यामध्ये तो गेन आहे तो मेंटेन केला जातो. हे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत डी एम्पॅसिस कर्वच्या. as shown in figure, demodulated FM is applied to the de-emphasis circuit where with increase in FM capacitive reactance decreases. Okay, so that the output of de-emphasis circuit also reduces. यामध्ये काय होतं, modulating index जो आहे with increase in modulating frequency capacitive reactance X decreases. capacitive reactance decrease झाल्यानंतर जे सर्किट de-emphasis सर्किट आहे त्याचं आउटपुट पण डिक्रीज होईल, रिड्यूस होईल. ओके, फिगर 5 shows the de-emphasis curve corresponding to time constant. ओके, मग इथं 50 मायक्रोसेकंड हा टाइम कॉन्स्टंट आहे. ओके, मग 50 मायक्रोसेकंड टाइम कॉन्स्टंट असेल तर F इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट केली जाते 1/2πRC. ओके,
R ची व्हॅल्यू 50 आणि कॅपॅसिटर 1000 मायक्रो. ओके, देन R आणि C च्या व्हॅल्यू पुटअप केल्या आणि मग आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटेल 3180 हर्ट्झ. म्हणजे R आणि C च्या व्हॅल्यूज वरती फ्रिक्वेन्सी डिपेंड असेल. त्याचा फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π RC. मग R आणि C च्या व्हॅल्यूज पुटअप केल्या की आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटेल. ठीक आहे, दिस इज डीएम्पॅसिस कर्व. देन द डीएम्पॅसिस सर्किट इज युज्ड आफ्टर द FM demodulator at the FM receiver. मग FM डिमॉड्युलेशन परफॉर्म झाल्यानंतर डीएम्पॅसिस सर्किट यूज केलं जातं. ओके, FM इनपुट म्हणजे जो FM रिसिव्हर आहे त्या FM रिसिव्हरला FM मॉड्युलेटेड सिग्नल रिसिव्ह होईल. जो FM मॉड्युलेटेड सिग्नल रिसिव्ह झालाय त्याचा FM डिमॉड्युलेशन परफॉर्म होईल. डिमॉड्युलेशन म्हणजेच काय की FM वेव्ह पासून ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट करते. जो ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल आहे तो डीएम्पॅसिस सर्किट मधून पास केला जाईल, म्हणजे लो पास फिल्टर मधून पास केला जाईल, जो की हायर फ्रिक्वेन्सी अटेन्युएट करेल, लोअर फ्रिक्वेन्सी पास करेल. ओके, आणि मग AFN जो मॉड्युलेटिंग सिग्नल डीएम्पॅसिस सर्किट थ्रू पास केलाय त्याची पॉवर एम्प्लिफाय केली जाईल. ओके, आणि सिग्नल स्ट्रेंथ इन्क्रीज केली जाईल. आणि आफ्टर दॅट इट इज अप्लाइड टू लाउड स्पीकर which is an output transducer, okay, which converts the electrical signal into sound signal. This is FM receiver. Okay, मग ह्या FM receiver मध्ये FM डिटेक्टर किंवा FM डिमॉड्युलेटर सर्किट नंतर डीएम्पॅसिस सर्किट यूज केले जाते. Okay, then we will see difference between pre-emphasis and de-emphasis circuit. First block is for parameter, then pre-emphasis and de-emphasis. Parameter, first parameter, circuit used. In pre-emphasis, high pass filter is used. In de-emphasis, low pass filter is used. Okay. Then circuit diagram draw करायची आहे. Pre-emphasis, de-emphasis circuit. Then response curve draw करायचा आहे. त्यानंतर fourth parameter, time constant. Okay. Time constant same आहे. T is equal to R into C is equal to 50 microsecond. सेम आहे प्री-एम्पॅसिस सर्किट मध्ये आणि डी-एम्पॅसिस सर्किट मध्ये. देन फिफ्थ पॅरामीटर डेफिनेशन, boosting of higher frequencies and in de-emphasis removal of higher frequencies. pre-emphasis मध्ये काय केलं जातं, हायर फ्रिक्वेन्सीज बूस्ट केल्या जातात आणि de-emphasis मध्ये त्या हायर फ्रिक्वेन्सीज रिमूव्ह केल्या जातात. देन सिक्स्थ पॅरामीटर ऍप्लिकेशन्स, इट इज युज्ड ऍट FM ट्रान्समीटर. प्री-एम्पॅसिस सर्किट FM ट्रान्समीटर सर्किट मध्ये यूज केलं जातं आणि de-emphasis FM रिसिव्हर मध्ये यूज केलं जातं. ओके, दिस इज कंपॅरिझन बिटवीन प्री-एम्पॅसिस अँड de-emphasis सर्किट्स. ओके, मग हा पॉइंट स्टडी केल्यानंतर आपण स्टडी करणार आहोत जनरेशन ऑफ FM. ओके, जनरेशन ऑफ FM, there are two methods of generation of FM wave, direct method and indirect method. Okay, दोन टाइप आहेत FM जनरेशनचे, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड इज अगेन क्लासिफाइड into two type, reactance modulator and varactor diode method. Okay, and indirect method in which Armstrong method is there. Okay, Armstrong method म्हणजे FM वेव्ह जनरेशनचे दोन ब्रॉडली टाइप आहेत, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. डायरेक्टचे दोन टाइप आहेत, रिएक्टन्स आणि व्हॅरॅक्टर डायोड, आणि इनडायरेक्टची एक मेथड आहे आर्मस्ट्रॉंग मेथड. ओके, मग तुम्हाला एमसीक्यू ला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आर्मस्ट्रॉंग मेथड ही डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे. ओके, प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारला होता. आर्मस्ट्रॉंग मेथड इज अ डायरेक्ट और इनडायरेक्ट मेथड ऑफ FM जनरेशन. किंवा चार ऑप्शन दिले जातील जनरेशन ऑफ FM आणि त्याचे खाली ऑप्शन्स दिले जातील. ओके, म्हणजे इनडायरेक्ट मेथड कुठल्या आहेत आणि डायरेक्ट मेथड्स कुठल्या आहेत हे तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रिएक्टन्स मॉड्युलेटर पासून स्टार्ट करूया. ओके, एकदा आपण रिवाइज करूया आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं. सिंपल एजीसी पासून बघूया. नीड ऑफ एजीसी, आपण AM डिटेक्टर्स यूज केले. ओके, जे AM रिसिव्हर सर्किट आहेत त्या सर्किट्स मध्ये ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट यूज केले जाते. ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट कशासाठी यूज केलाय, जो रिसिव्हर आहे त्या रिसिव्हरचा गेन
कॉन्स्टंट ठेवण्यासाठी किंवा जो गेन आहे तो इन्क्रीज करण्यासाठी ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट यूज केलंय. ओके, मग ऍट रिसिव्हर मेनी स्टेशन सिग्नल्स आर कलेक्टेड ऍट रिसिव्हिंग अँटेना. मग AM रिसिव्हर असू देत किंवा FM रिसिव्हर्स असू देत, त्या रिसिव्हरला असे भरपूर सिग्नल रीच होतात जे की वीक असतील, स्ट्रॉंग असतील. ओके, मग जो रिसिव्हर आहे त्याचा गेन कॉन्स्टंट ठेवायचा. जरी वीक सिग्नल असेल किंवा स्ट्रॉंग सिग्नल असेल तरी रिसिव्हरचा गेन कॉन्स्टंट राहायला पाहिजे. यासाठी रिसिव्हर मध्ये ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट यूज केलेलं असतं. ओके, दिस ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट ऍडजस्ट द रिसिव्हर गेन ऑटोमॅटिकली. ओके, AGC increases the dynamic range of receiver. ओके, AGC सर्किट मुळे काय होतं, जो सर्किटचा गेन आहे तो ऑटोमॅटिकली ऍडजस्ट केला जातो आणि जी रेंज आहे रिसिव्हरची ती इन्क्रीज होते. ओके, देयर आर टू टाइप्स ऑफ ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट, सिंपल AGC अँड डिलेड AGC. ओके, मग सिंपल AGC मध्ये वीक सिग्नल असतील तेव्हा जे गेन कंट्रोलिंग आहे त्याचा जो गेन आहे तो रिड्यूस होतो. म्हणजे जो रिसिव्हर आहे वीक सिग्नल साठी त्याचा गेन रिड्यूस होतो. मग हा जो ड्रॉबॅक आहे हा ड्रॉबॅक रिकव्हर करण्यासाठी आपण डिलेड AGC सर्किट यूज केलं. मग डिलेड AGC सर्किट मध्ये काय केलं जातं, तर जो काही सिग्नल आहे तो सिग्नल सुरुवातीला एका अशा सर्किटला अप्लाय केला जातो की ते सर्किट जेव्हा सिग्नल स्ट्रेंथ डिटरमाइंड लेवल पर्यंत इम्प्रूव्ह केला जातो, जो सिग्नल आहे तो, किंवा बूस्ट केला जातो. आणि मग जी डिटरमाइंड लेवल रीच झाल्यानंतरच ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किटला ते जो सिग्नल आहे तो पुढे पास होतो. ओके, म्हणजे जी सिग्नल स्ट्रेंथ आहे ती कॉन्स्टंट ठेवली जाते. ओके, म्हणजे वीक आणि हाय हा फरकच ठेवला जात नाही ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किटला इनपुट अप्लाय करायच्या अगोदर. त्यामुळे काय होतं, जो रिसिव्हर आहे त्या रिसिव्हरचा गेन कॉन्स्टंट राहतो. म्हणजे सिंपल AGC मध्ये जो ड्रॉबॅक होता तो ड्रॉबॅक आपण डिलेड AGC मध्ये कव्हर करतो. ओके, देन डिफरन्स स्टडी केला. त्यानंतर आपण स्टडी केला प्री इम्पॅसिस अँड डी इम्पॅसिस सर्किट. ओके, प्री इम्पॅसिस डी इम्पॅसिस सर्किट FM ट्रान्समीटर FM रिसिव्हर मध्ये यूज केलं जातं. प्री इम्पॅसिस सर्किट मध्ये हाय पास फिल्टर यूज केला जातो. FM म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये जेव्हा हायर मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी ऍज अन इनपुट म्हणून येईल तेव्हा इट हॅज अ ग्रेटर इफेक्ट ऑफ नॉइज ऑन दी FM. ओके, FM वरती नॉइजचा इफेक्ट कधी होतो, जेव्हा हायर मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी असते तेव्हा. त्यासाठी काय केलंय की एक हाय पास फिल्टर यूज केलाय. इट पासेस द फ्रिक्वेन्सी अबोव द कट ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, यामुळे काय होईल, आर्टिफिशियल बुस्टिंग ऑफ हायर ऑडिओ मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीज इन अकॉर्डन्स विथ दी pre-arranged response curve is called as pre-emphasis. Pre-emphasis circuit म्हणजे काय, artificial boosting of higher audio modulating frequencies in accordance with the pre-arranged response curve is called pre-emphasis. Okay, artificial boosting केलं जातं ऑडिओ मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी जी आहे त्या फ्रिक्वेन्सीचा, जेव्हा मॉड्युलेटिंग सिग्नल हा हायर फ्रिक्वेन्सीचा असेल तेव्हा. ओके, या प्रोसेसला म्हणायचं प्री इम्पॅसिस. इट इज डन ऍट transmitter side, FM transmitter side. Okay, then this is the circuit of pre-emphasis. High pass filter is used and audio frequency signal is passed through pre-emphasis circuit before the modulation. FM modulation व्हायच्या अगोदर pre-emphasis circuit मधून जो modulating signal आहे तो सिग्नल पास केला जातो. Okay, then this is FM transmitter with pre-emphasis. Before modulation, modulating signal is passed through this pre-emphasis circuit. Then other input to FM modulator is from crystal oscillator, that is nothing but carrier signal, and frequency of the carrier is changes in accordance with the modulating signal. Okay, then FM wave is generated at the output of FM modulator circuit. Then frequency of conversion. Okay, this block converts the frequency of FM wave. Okay, then this FM wave is passed through power amplifier. It amplifies the power level of FM wave. Then with the help of transmitting antenna, this FM wave is transmitted via air medium. Okay, this is transmitter with pre-emphasis. Then we study de-emphasis. De-emphasis, it is nothing but artificial boosting of higher modulating frequencies in the process of pre-emphasis is nullified at the receiver by process called de-emphasis. Okay.
De-emphasis circuit is a low pass filter. Okay. After FM demodulation, de-emphasis circuit is used. Okay. म्हणजेच जेव्हा डिमॉड्युलेशन परफॉर्म होईल त्याच्यानंतर तो जो सिग्नल आहे तो de-emphasis सर्किट मधून पास केला जाईल. ओके. नेक्स्ट वी स्टडीड de-emphasis सर्किट इन FM रिसीव्हर. FM मॉड्युलेशन झाल्यानंतर डिमॉड्युलेशन परफॉर्म झाल्यानंतर de-emphasis सर्किट आणि लास्टला मग AM अँड पॉवर एम्प्लिफायर. जो ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल आहे FM डिटेक्टरने डिमॉड्युलेट केलेला सिग्नल जो आहे तो de-emphasis सर्किट मधून पास केला जातो आणि मग त्यानंतर त्याची सिग्नल स्ट्रेंथ आणि पॉवर लेवल इन्क्रीज केली जाते विथ द हेल्प ऑफ AM अँड पॉवर एम्प्लिफायर अँड देन इट इज अप्लाइड टू लाउडस्पीकर. ओके. Then we studied comparison between pre-emphasis and de-emphasis circuit. Okay. We will stop here. Attendance please. Roll number 1, 2, Present, ma'am. 3, Present.